आज मी मिश्र डाळीची आमटी करणार आहे, शेवग्याच्या शेंगा घालून. त्यासाठी ही मसुराची डाळ, ही मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ. आता ही थोडा वेळ धुवून स्वच्छ पाण्यात ठेवणार आहे 10 मिनिटं. फोडणीतला लसूण घालायचा, जराशी मोहरी, जरासं जिरं. लसूण लालसर झाला की जरासा कांदा, थोडा लसूण आणि कोथिंबीर, थोडंसं खोबरं याच्यात भाजून घ्यायचं. जराशी हळद टाकायची, गॅस बारीक करायचा. मसाला, आणि याच्यात ह्या शेंगा. चांगल्या परतून घ्यायच्या, एक वाफ येऊ द्यायची जरा. त्यानंतर ही सगळी डाळ, ही सगळी डाळ मिक्स करायची. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडं पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि कुकरला लावायचं. शेंगदाण्याचं कूट, एक वाफ आली. आता याच्यात पाणी जेवढं पाहिजे तेवढं. याच्यात थोडंसं आता मीठ टाकायचं. हे बघा, शिजत आली डाळ. डाळ पण शिजली, भिजली होती ना, त्यामुळे ती चांगली शिजली. पाहिजे तर थोडेसे कुकरला लावलं की 1-5 मिनिटाच्या आत तयार. हे बघा, कुकरला लावले. आता 5 मिनिटं ठेवते. 2-3 शिट्ट्या झाल्या की बंद करायचं. हे बघा, झाली. झाली आमटी. ही बघा, झाली.